फिरत फिरत गेलो आणि दादाबद्दल आलो त्यावेळेला वडील रिटायर झालेले आणि त्यावेळेला कौलं गेला त्या माझ्या समोर आलेले तेल बांधलेले ते लुंगी घातलेली वाघात तांबड्यावरची सुट्टी बोलतात आणि माझे काका मावशीचा नवरा आणि शिकाच्या पोराला विचारावं जाऊन काय देशील पनवेलला जायला गेलो. आता माझी पुस्तकाची आवड ना तर माझ्या आईने पुस्तकं नेऊन पनवेलला ठेवली होती. आता गत्ता हा वरती ठेवलेला आणि मग मला वो मैलेज में होती है वो पैसा ऐसा नहीं लगता वडिलांना सांगतोय मी अर्धी पंजाबी आणि अर्धी हिंदी आणि मग तिथून मग गाडी भरली कौलाची पनवेलला आणली आणि गाडी आता कौला आपली कौला आपली मध्ये भराभरा उतरायला सुरुवात केली त्या माणसानं काका म्हणतात नाही तो तिथला एक फौजदार म्हणून होता रिटायर आणि शिकाचं वर्ग साळंकी तुम्हाला जाम मदत करते गप बसलो खाली उतरलो हाता घेतलं आता पुस्तकाचा गट्टा उघडला आई वरती याला माझ्या पोराची पुस्तकं उघडतोय तिथपर्यंत आणि नंतर मी काय बोललो नाही अरे उपाशी गेलो निघून उपाशी 1 वर्ष वनवून फिरलो आणि मग रिलर झालो राग होतात परत आई वडील ना किती वर्षांनी भेटलेली 8-9 वर्षांनी आणि मग तिचं आईला बाळा म्हणायचं बाळा मला ओळखलं नाही अरे तू आपण मग येऊन मिठी मारला म्हणजे कधीच ते नुसतं नाटक खरंच नाटक होतं ते म्हणजे बरेच दिवसात घटना आणि पैसे द्यायला होतील नाही ते कौल आणलेल्याचे म्हणून मग आता मग काका म्हणाले अरे भाई हे काय वाढवलंय तर म्हटलं कुठं पाणी घालायला पडतंय घास बांधायचं म्हटलं कधी फेटा बांधायचा असं करू मग 2 दिवस झाले म्हटलं आपण जातो घाटण्यास तर म्हटलं लोकांची गाडी चालवायला घेतली घाटण्यास काय लोकांची गाडी मला वाटलं तुझी का काय म्हणजे अशी माणसं आणि ते शेवटी गेलो तो 5 वर्षांनी परत महाराष्ट्रात आलो आणि कोण इथे काय आणि आपल्याला पळलेला जीव आहे आता इथे 3 बहिणी राहतात सेक्टर नंबर 20 जवळ शिव कॉलनीमध्ये श्रीमंत आहेत भरपूर पण त्यांच्याकडे कधी गेलो नाही दिवाळी नाही भाऊबीज कशी असते माहित नाही आणि रक्षाबंधन कसलं असतं तेही माहित नाही मग मी विचार करतो कोणतं दादा मी तुला राखी बांधतो मी म्हणाला म्हणतो माझ्या सख्या बांधित नाही तुझं दुसरं नाटक कशाला असं असायचं आणि शेवटी सगळे मिळाली सगळी झाली भेटली झाली पण जी माया असते ना ती इथे मिळाली जी आपुलकी असते जवळ काय असते ना ते इथे मिळाली तेव्हा काय आहे कोण नाही जवळची नातेवाईक असतात ना ती लाटे काजरने अगदी आपुलकी दाखवतात पण अचानक शरीरचा भेटते काय तर दुसऱ्या दिवशी गावाला येते काय आणि तिथून सगळी पोरं मिळतात काय याच्यापेक्षा आनंद आणखी कसला बरोबर ना मग नातेवाईक माया करतात कुठं पैसे मिळतील नाही तर कुठं कमवतोय कुठं काय यासाठी पण बिना पास म्हणजे अगदी काहीच हे करायला म्हणजे आपल्याला पाहिजे ओढ पाहिजे असं काहीच नाही आणि अशा ठिकाणी माया देतात ती खरी माया आहे ना नंतर त्याच्याजवळ पैसे आहेत ते आपल्याला मिळतील हे करतील तर माझा राजा आहे आपल्याला पैसे मिळाले पेन्शन चालू पैसे देईल काय नवल काय ते घेणं देणं त्याच्यात माया नाही माया म्हणजे ही माया म्हणतात आपुलकी जवळ बसून आता तिथे आली बाबा म्हणून हे खा ते खा ते खा कधीच मला कोणी दिलं नाही दुसरं आपुलकी आलाच पाहुणा आलाच काय मी गेला आता जाऊन आलो रे त्याचा चहा करू
असं, दादा चहा करू काय? म्हटलं नको माझ्या पोटात दुखते. आणि ते होती काय काय दादा चहा करू काय? सगळ्यात लहान बहीण काय नाही करायचे कापायचे काय नाही. तिसरी कडेला बसली पाठवून बाबा खराब का झाला पैसे वसूल काय कराय आहे का. आणि असं करता 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 माझं मन गेले. आई बाबा गेले ना माझा मला रडायला कधीच नाही आलं. कारण मी त्यांच्यात नव्हतोच कधी कधीच नव्हतं त्यांच्यात. दिवसभर बाहेरच तिकडच तिकडच. माझं काय म्हणणं माहिती आहे मूल असतो ना चुकतं ते त्याला काय करायला लागतं भाग द्यायचा उलटा सांगून ठेवायचा घरी द्यायची बाहेरचे पण घराच्या बाहेर घालवायचं नाही. त्याला भूक लागते आणि तो काय करील. असं करताना ना गेल्या रोडला कस्टमर इन्स्पेक्टर मला 3-4 दिवस घराच्या बाहेर पाठवले. भूक लागलेली. तो गंग्या परब म्हणून एक होता तर तो आमच्याकडे येशील भाई काढायला तो मग मी पिशवी धरायला आणि त्या लोकांनी म्हणतो कोण गाजर आणतंय कोण काय आणतंय बायकाच्या बाजारात काय पिशवी भरायला. असं करतो 4-5 दिवस झाले. या ह्याला तू आवडले जाय तुझी पिशवी धरतोय तुला असं म्हटलं इकडे या. म्हटलं ती आंब्याची गाडी आहे ती लुटायची आणि तो भैया बघितलास म्हटलं चल दाखवतो तुला कसं काय राणीच्या बागेच्या समोर. आणि मग या कैसा या कैसा असं करून 2 आंबे घेतले. आता लहान ना आणि राणीच्या बागेचे त्यांचे ते पिंजरे असे ते त्यातनं असा करून गेलो लहान भैया गाड्या तो होता तो पलीकडे गेलो सोबत इकडे गाडी लुटली. म्हटलं अशी कामं करायला त्याला काय वाटतं करतो म्हणजे असं करून माणूस पहिला वाईट नसतो तो. असं करून करून झीट झालो सगळ्यांचा अपवाद झालो. म्हणजे आणि नंतर मग त्याच्या पॉकेट मार त्याच्या दिवशी मी असा गप बसलो होतो. ती आली त्याने असा बसलो होतो म्हटलं आपला असा उपतो तिने माझं पॉकेट मारलं. पॉकेट काय होतं बघू काहीच नव्हतं पॉकेट कागद होते. तिनं पॉकेट मारलं ते उचललं तोवर तिच्या घेतलं ब्लाऊज तर मी पॉकेट तिथं मारलं तिलाच पत्ता नाही. आणि तिला हात पकडला उस्तादोशी उस्तादी. अरे अरे तू हिथलं पॉकेट मारलं तुला मला कळलं नाही. म्हटलं काय तूच पॉकेट मार काय पण गुरु तूच माझी म्हटलं तुझ्याबरोबर मी शिकलो तुझ्याबरोबर असं करून झाल्यानंतर ओळख झाली. ओळख झाल्यानंतर म्हटलं आपल्याला घर पाहिजे राहायला घर पाहिजे म्हणून जोगेश्वरीला गेलो. आम्ही सगळे 11 जण पठाण भैया मराठा आणखी ते ख्रिश्चन असं मिळून सगळे मिळून त्या भैयाजवळ गेलो एका काय नाही वसाड बांधला पडलाय. बोला पाटील राव बोला बोला ये मकान किसका है बोला अपना है बोला बंद क्यों है बोला अरे उसमें जो बारात रहती ना शादी की बारात वो सब मर गई उसमें टीव्ही बाजू झाली काय साफ मिली बंद होतं ते आम्ही राहायला गेलो. बोला इसका भाडा अरे कुछ नहीं देना एक बरस तक तुम कुछ देना नहीं भाडा. आम्ही सगळे भूत मध्ये ते राहायला लागलो. आणि रिटाच्या कडेला मी होती मला जवळ घेऊन जाऊ लहान सगळ्यात मी जवळ बघायची. तर एक दिवशी असं झोपलं असताना मला चिमटे काढायला लागली. चिमटे काढायला लागली काय घेतला माझे पाय धरून कोणतरी ओळखतोय. आता ते जाणका आमच्या कडेलाच असायचा. आणखीन चढल तो पठाण होता. बत्ती लावली बोला साले अपन सब एक ही है ये अपना बहन है. हाँ यार गलती हो गई त्याला फुटवला आमच्यात नाही मग आम्ही 10 जण. आणि तिथं ना आम्ही शिकायला बाहेर कुठं कोण आपला पनवेलला तर कोण कोल्हापूरला तर कोण सोलापूरचा
होतो आम्ही इथले मुंबईचे, पण आम्ही शिकायला आलोय. मग तिथली लोक म्हणायची म्हणजे आम्हाला सरळ आपण मदत करायची. म्हणजे तू तो बारकायचा जागो का तो बघ शिकायला आलाय, त्याचं घर कोल्हापूरला आहे आणि हा शिकतोय इथं, आज चालू तुम्ही अभ्यास करीत नाही. आम्हाला काय एवढी पाटील द्यावं, कोणाचं लग्न असलं की सगळ्यांनी मदत करायला जायचो. आणि पुस्तकं सगळी आमची होतीच ना नाटक, की तुझ्या दुकानावर ठेवायची स्टेशनवर ना आपल्या आपल्या कामाला. असे करा कशामुळं. आणि परिस्थिती इथपर्यंत गेली, माझी वॅगन असते ना, रेल्वेची वॅगन, ती आम्ही फोडायला लावली. का? एवढ्या चुकीमुळे. पुन्हा कोणता? आई वडिलांचा. माणूस जर चुकलो ना, पोरगा चुकला ना, तर त्याला धुरी द्यायची, मारायचा, झोपडायचा, घरात उपाशी ठेवायचा. पण त्याला चालायला घेतो, येऊ नकोस. मग काय करायचं? मग मी पण आता मी काय करतो माहिती जरी पहिल्यापासून माझी सवय आहे. रस्त्यात भेटला तर एखादा पोरगा जर गप बसलाय ना किंवा काय झालंय ना, तर काय रे कुठं असतो, काय करतो, तर काय नाही काय करणार. आम्ही माझे आई वडील गावाला आहेत आणि मला इथं बहिणी आणला शिकायला, आणि आता ती भांडी घासायला लावते, पोरांचा भूक काढायला लावते. मला किळस वाटते हो, जाऊसं वाटत नाही. मग तुला खायला घालायचं, वडापाव द्यायचं, कुठं काय करता. एकदा पदवीला जाणे आमच्या घरातून जाताना एक पोरगा असा बसलेला ह्याच्यात कुठं कबुलीवर, आणि मी तिथून जायचा त्याला सकाळी